महिना परिश्रमाचा, संघर्षाचा, तरीही भरघोस लाभप्राप्तीचा. कितीही कमवून ठेवलं तर बाकी केवळ शून्य राहते. शेवटी आपल्या कर्माने साठवलेलं पुण्य संकटाच्या वेळी कामी येतं. हे भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान आहे. मनुष्य या भूतलावर रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो. केवळ तुमचं पुण्यकर्म तुमच्यासोबत जातात. ही बाब मिथुन राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण या वर्षातील शेवटच्या महिन्याचं म्हणजेच डिसेंबर 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते. तुमचे राशी स्वामी बुधदेव या महिन्यात षष्ठ आणि सप्तम अशा 2 स्थानांमधून प्रवास करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते वक्री देखील असणार आहेत. ही दोन्ही स्थानं शत्रू राशीची आहेत. म्हणजे या काळात तुम्हाला संघर्षातून प्रवास करायचा आहे. संघर्ष जेवढा मोठा तेवढं यश मोठं असतं. त्याच पद्धतीने या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी हा महिना अत्यंत लाभदायक म्हणता येईल. धनलाभ होणं, कुटुंब वृद्धी होणं, वाणीत गोडवा येणं असे अनेक शुभप्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. किंबहुना संघर्षाच्या स्थितीत देखील तुमच्या वाणीमध्ये गोडवा तुम्ही ठेवणार आहात, जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातक या महिन्यात बऱ्यापैकी परिश्रम करणार आहेत. कारण तुमच्या परिश्रमाचे स्वामी रविदेव षष्ठ स्थानात सेनापतीसह विराजमान आहे. त्यामुळे योग्य आखणी करून परिश्रमाची अंमलबजावणी करणं हे या काळात तुमचं ध्येय असणार आहे. अर्थात तुम्ही योग्य परिश्रम कराल, त्यातून तुम्हाला लाभ देखील प्राप्त होईल. विशेष बाब म्हणजे पत्रिकेतील षष्ठ स्थान रविदेवांना मानवतं, म्हणून त्याची अत्यंत शुभफळं तुम्हाला प्राप्त होतील. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यावा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी अतिरिक्त परिश्रम, अतिरिक्त काळजी, अतिरिक्त नियोजन या सर्वांचं राहील. परिणामी सुखशांती कुठेतरी हरवेल ही बाब गृहीत धरून मिथुन जातकांनी आपलं संपूर्ण लक्ष कार्यावर केंद्रित करावं. हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे, जेणेकरून इतर कोणत्याही गोष्टीमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ शकणार नाही. वास्तू वाहनाचे शुभयोग या महिन्यात तुमच्यासाठी नाही. तसंही या वस्तू काही दररोज घेतल्या जात नाही. 2024च्या एप्रिल महिन्यानंतर खूप सुंदर योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. म्हणून कुठल्याही प्रकारची घाई न करता तुम्ही तोपर्यंत योग्य नियोजन करावं, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मॅनेजमेंट किंवा कला क्षेत्रातील मिथुन जातकांसाठी हा काळ अत्यंत सुंदर व लाभदायक म्हणता येईल. मेकॅनिकल, टेक्निकल, फार्मसी या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या जातकांसाठी हा काळ परिश्रमाने मोठं यश मिळवण्याचा आहे. प्रेम विवाह जुळून येण्याचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण झाले आहेत. त्याशिवाय आयोजित विवाह जुळून येण्याचे, साखरपुड्याचे योग देखील तुमच्यासाठी जुळून येत आहे. इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ
तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल, म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल. कारण आरोग्याच्या लहान मोठ्या समस्या तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात. तरी देखील तुमचं लक्ष परिश्रमावर असेल, तुमच्या कार्यावर असेल. तिकडे तुम्ही संपूर्ण लक्ष देऊन यश मिळवणार आहात. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते मिळवण्यासाठी थोडे परिश्रम घ्यावे लागतील. महत्त्वाची कागदपत्र सांभाळून ठेवण्याचा तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे. हितशत्रू आणि स्पर्धक तुम्हाला त्रास देण्याची शक्यता नाकारता येणार नाही. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी थोडा त्रासाचा राहील, म्हणून त्या बाबतीत स्वतःची योग्य ती काळजी घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मिथुन जातकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. व्यावसायिक जातक देखील आपल्या व्यवसायामध्ये आघाडी घेणार आहेत. किंबहुना तुम्ही नोकरीपेशा असा किंवा व्यावसायिक असा, हा महिना तुमच्यासाठी धनलाभाचा आहे. धन तुम्हाला प्राप्त होणारच आहेत. परिश्रम तुम्ही प्रचंड करणार आहात. त्याशिवाय कामातील समाधान तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे एक मानसिक स्थैर्य सोडलं तर सर्व गोष्टी तुम्हाला नोकरी आणि व्यवसायातून प्राप्त होतील. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश भाग्यात असणं हा अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल. याशिवाय सप्तमेश आणि दशमेश म्हणजे व्यवसाय आणि कर्माचा कारक लाभस्थानात असणं हा देखील मोठा शुभ संकेत म्हणता येईल. ज्यामुळे व्यवसाय व कर्मातून तुमच्यासाठी लाभप्राप्तीचे योग या काळात निर्माण होणार आहेत. याशिवाय राहूसारखा पापग्रह दशम स्थानात विराजमान असणं हा यासारखा मोठा शुभ संकेत दुसरा नाही. कारण राहूला पत्रिकेतील दशम स्थान विशेषत्वाने मानवतं. एकंदरीत असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण होणार आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीच्या कर्मस्थानात राहू देवांचं आगमन झालेलं आहे. राहू हा पापग्रह असल्यामुळे तो माणसाला कर्मप्रधान बनवतो. तुम्हाला सातत्याने कार्यरत ठेवतो, विश्रांती घेऊ देत नाही. किंबहुना नेमकं उलट सांगायचं असल्यास जोपर्यंत तुम्ही कार्यरत राहाल तोपर्यंत दशम स्थानातील राहू तुमच्यासाठी शुभ ठरतो. कार्याकडे दुर्लक्ष झालं की तुमच्यासाठी अशुभ ठरतो. ही बाब लक्षात घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल. व्यवसाय व कर्माचे कारक गुरुदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे. त्यामुळे गुरुदेव तुम्हाला या काळात भरपूर लाभ प्रदान करणार आहेत. तुमची इच्छापूर्ती घडवून आणणार आहे. ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारे सर्व ग्रह शुभ फळ देतात. त्यात गुरुदेवांसारखा नैसर्गिक शुभ ग्रह असल्यास त्याच्या शुभत्वात मोठी वाढ घडून येते. म्हणून हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक ठरणार आहे. त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी या काळात खर्चाचे अनेक योग निर्माण होतील. मात्र मुख्य खर्च हा शिक्षणावर होताना दिसून येत आहे. शिक्षण, आवड-निवड, हौस-मौज, हिंडणे फिरणे अशा अनेक कारणांनी तुमचा खर्च होणार आहे. अर्थात हे खर्च देखील योग्य असतात. त्यांना आपण सकारात्मक खर्च असं म्हणू शकतो. काही खर्च हा हॉस्पिटलवर होताना दिसून येत आहे. कारण आरोग्याच्या लहान मोठ्या समस्या तुमच्या बाबतीत निर्माण होणार आहेत. परंतु महिन्याच्या अखेरीला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मोठा लाभ झालेला दिसून येईल. म्हणून खर्चाची फार काळजी करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतार यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता
मिथुन राशीसाठी या महिन्यातील 1, 11 आणि 19 हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील, तर 8, 17 आणि 26 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील, म्हणून तशी मानसिकता तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता मिथुन जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही गोमातेची सेवा करावी. भगवान श्रीकृष्णांना गोमाता अत्यंत प्रिय असते. गोमाताची सेवा केल्याने साधकांवर लक्ष्मीनारायणाची कृपा होते. त्यामुळे तुम्ही दर बुधवारी गोमातेची सेवा करू शकता. तिला हिरवा चारा खाऊ घालू शकता. तसंच हा उपाय केल्याने तुमचे राशीस्वामी बुधदेव प्रबळ होतात, म्हणून हा उपाय तुम्ही नक्कीच करायला हवा. त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर 2023 हा महिना कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आपण 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.